गोंय सरकाराचे म्हजें घर ही येवजण नीज गोंयकारांक नजरे आड दवरून गोंयांत रावपी बिगर गोमंतकीयांक हेल्प करपाक आसा। तशेंच गोंयांत आसलेल्यो बेकायदेशीर वस्ती हे येवजणे खाला कायदेशीर करपाचें मोठें षडयंत्र चल्लां असो आरोप एक्टिविस्ट स्वप्नील शेल्लेकार हांणी केला। ह्या संबंदी गोंयकारांनी वेळीच सावध रावपाची गरज आसा अशें ताणें सांगलां। एक कॉन्सेप्ट आसता, आफ्टर डेसिमल पॉइंट जर व्हॅल्यू 0.5 पेक्षा जास्त आहा जाल्यार सबसिक्वेंट नंबर घेवप आसता आनी 0.5 पेक्षा कमी आहा जाल्यार पयलींचो नंबर घेवप आसता। फॉर एग्जाम्पल आतां 50.2 आसा जाल्यार 50 राउंड ऑफ, 50.6 आसा जाल्यार 51 राउंड ऑफ। आता ह्या बॅकग्राउंडाचेर आमी आयचो विशय घेवया, माझे घर। तुमकां सगळ्यांक खबरूच आसतलें ह्या दिसांनी ज्या तरेन बीजेपी आनी मुखेलमंत्री आनी तेजे सगळे जी सैन्य तेंच्यांनी तयार केल्लेली आहा पिशांक पिपळ दाखोवपाची, ते कशे माझे घर करून आता सद्याक प्रचार चल्ला, कॅम्पेन चल्ला। वन ऑफ द कॅम्पेन मटेरियल हे पळोवन घेवचें। टू रेग्युलरायज 50,000+ हाऊसेस अंडर माझे घर इनिशिएटिव्ह। माझे घर तर कितें सांगतात पळया, माझे घर इनिशिएटिव्ह इज अ बोल्ड स्टेप टेकन बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू एन्श्युअर एव्हरी गोवन फॅमिली कॅन क्लेम इट्स रायटफुल होम खंय। हांगासर नोट करपा सारखे दोन गोष्टी आहा, एक गोवन फॅमिलीज खंय आनी दुसरे स्किमीक नांवूच दिला म्हजे घर, म्हटल्यार कोंकणीन दिला। म्हटल्यार तांकां दिसतना कितें दिसपाक जाय, तर कोंकणीन दिला म्हणटकूच गोंयकारां असो अंदाज तो। आता ह्याच बॅकग्राउंडान आनी एक पळोवया, आता जो नवीन देवाचो मनीस जो घेतला आनी कॅबिनेट मिनिस्टर जाला पळय, काँग्रेसींतल्यान पोस्को घेतलेलो, ताका आतां कॅबिनेट मिनिस्टर केल्लो आसा। तेणी फाटल्या दिसांनी अशें एक स्टेटमेंट दिल्लेलें, नो वन कॅन डेअर टू टच मोती डोंगर सेज MLA दिगंबर कामत। मोती डोंगर स्लम एरिया, झोपडपट्टी बस्ती, ती आता ह्या म्हजे घर स्किमान कितें जातलें आनी आमच्या गोंयकार भावा भयणांक हे नोट करा म्हणटा की अशें कितल्या गांवांनी किंवा कितल्या तालुकांनी किंवा कितल्या कॉन्स्टिट्युएन्सीनी गोंयकारांनी अशें डेन्सली पॉप्युलेशन कॉम्युनिदाद जाग्यांचेर किंवा गव्हर्नमेंट जाग्यांचेर केल्लेलें आसा पळय, तेजे वयल्यान नोट करचे की ही स्कीम बेजिकली कोणाक बेनिफीट जास्त दितलो तेजो तुमकां अंदाज लागतलो। सो सुरवातूच करया आमी मोती डोंगराच्या। इश्टानो, मोती डोंगर आयच्या दिसाक म्हटल्यार पोरू 2024 जर आमी पळय जाल्यार गुगल अर्थाचेर इतली डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन थंयसर दिसता, ऑफ डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, डेन्सिटी ऑफ हाऊसेस इतले थंयसर आसा। आता म्हजे घर स्किमीची जी डेडलायन आसा ती 2014ची आहा, म्हटल्यार जे घर 2014 पासून अस्तित्वान आसा आनी जो मनीस 15 वर्सां तेच्या पयलीं पासून गोंयांत आसा, खंयसर आसना तो, सो तेका ही स्कीम लागू जातली। आता मोती डोंगराचेर कितली डेन्सिटी आसलेली 2014 ती पळोवया। इश्टानो, हे पळोवन घेवचे, हे डिसेंबर 2013चो स्क्रीनशॉट गुगल अर्थ इमेजीचो। तुम्ही जर बारीक नोट करशात हांगासर जाल्यार बाय एंड लार्ज 75% एंड अबव जे स्ट्रक्चर्स आता थंयसर मोठी डोंगराचेर आसा ते लिगलायज जावपाचे प्रोबेबिलिटी आहा आनी जातलेय बीन। आनी ते 75 कित्याक, खंयचे घर केन्ना आसलेले हे तांकां ऑथॉरिटींक सुद्दां थंय वचून झोपडपट्टीन सोदून काडपाक इतले इजी ना। ते कशें करपाचें आहा तेंचे असले झोपडपट्टीन वचोन सोदून काडप स्ट्रक्चर्स, हेच ते 2014 पयलीं आसलेले काय ते आसलेले। हांगासर एका सर्वे नंबर मेन्शन करून दुसऱ्या सर्वे नंबराचेर बांदलेली सुद्दां प्रकरणां आसा। पयरूच ते आमची मनीषा उदगांवकारान एक एग्जाम्पल दिल्लेली आहा। सो अशा परिस्थितीन मोती डोंगर बाय एंड लार्ज रूल्स जे ले केल्लेले आहा सरकारान त्या हिशोबान सुद्दां गेले जाल्यार 75% एंड अबव मोती डोंगराचे स्ट्रक्चर्स लिगलायज जातले। आनी एक उदाहरण घेवया, दिस इज बिर्ला
खंयसर आमचे जुवारी नगर, थंयसरली जी स्लम्स आहा ही सध्याची परिस्थिती थंयसर. सध्याची म्हटल्यार ही सुद्धा 2024ची एका वर्सा पयलींचो स्टेटस. ह्या जर मार्च 2014 कंपेअर करशात तुम्ही पळया 80% एंड अबाव स्ट्रक्चर्स 2014च्या पयलीं पासून आहा थंय. कितें जातलें? हे स्किमीच्या हिशोबान लिगलायज. आनी एक एक्झाम्पल घेवया. चिमला आनी मेर्शे जे इंदिरानगर आहा पळय त्याचो एक्झाम्पल. सध्याची परिस्थिती ही पळया. 2014चे डेडलायन धरले जाल्यार 90% एंड अबाव ही एरिया लिगलायज. माझे घर स्किमीन आनी परत एकदा तोच प्रश्न विचारता इश्टानो. अशे गोंयकारांनी वचोन सरकारी जागे किंवा कॉमनिदाद जागे झुंडान सारखे आडयल्ले कितल्या गांवांनी आसा? आमचे एक पयलींच्या टायमार तर एक घर हांगा जाल्यार दुसरें घर थंय आसतालें. अशी परिस्थिती आसलेली गोंयांत. आयच्या दिसाक हेंच्यांनी जे गोंयच्या भायल्यान येवन आमचे कॉमनिदाद जागे आडयले, आमचे सरकारी जागे आडयले आनी तांकां तुमी आतां स्किमी हाडटा रेग्युलरायज करपाक. मोती दोंगराचेर तलवारी बिलवारी मेळ्ळल्यो. थंयसर कसले कसले एलिमेंट्स आसा, जुवारी नगरान कसले कसले एलिमेंट्स आहा सरकाराक खबर ना तर. आनी यू आर रिवॉर्डिंग द वायलेटर. जांकां कायदो पाळपाचो ना तांकां तुमी रिवॉर्ड करपाक सोदता आनी गोंयान लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इम्प्रुवायज जातली म्हणून अपेक्षा धरता. दिस इज क्लियरली फुलिशनेस. सिस्टम अशी. आतां सरकारान एक्चुअली डेटा आमकां दिवपाक जाय की हो पळय इतलो डेटा इतले गोंयकारांची घरां आनी इतले मायग्रंट्सांची घरां म्हाज्या घर स्किमीन रेग्युलरायज जातली म्हणून. मागीर ठरोवया नांव कितें दिवचें तें. म्हाजें घर काय मेरा घर काय नामदे मने कितें आसा तें मागीर स्किमीक नांव कितें तें मागीर ठरोवया. तुमी हे जे ही सरकार गोंयकारांक फोंडान घालपाक उठलेली आसा. आनी इवन जर तुमी लॉजिकली विचार करशात लॉजिकली जाल्यार सुद्धा दिस इज पॉलिटिकल सुसायड. आयज हे जे जे बल्कान वोट्स आहा पळय वोट बँक म्हणटा तांकां हो भंय तरी आहा की आमी जर चड मदानपणां करीत मस्तीपणां करीत जाल्यार घराचेर प्रश्न येतलो म्हणून. तुमी आतां ते रेग्युलरायज करतात. बीजेपी मे बी 2027 हेजो एडवांटेज घेत. आनी वेन आय से बीजेपी एटलिस्ट जे 40 आसा पळय तितूंतले सद्याक 38 ते 39 आमदार जे आसा MLA जे आसा ते गोंयकार आहा. ह्याचे जर तुमी करशात न्हू जाल्यार फुडाराक ते झोपडपट्टीच्यान कॅन्डिडेट उबो रावतलो आनी निवडूनय येतलो. तुमचे बीजेपी मे बी उरात पूण बीजेपीन गोंयकार उरचले ना. हे मातशे विचार करा. कोण थंयसर बसला पळय मास्टर माइंड जो माइंड एप्लाय करपी सारको आहा जाका मातशी अक्कल आहा पळय तेणी मातशी ती अक्कल वापरची. तुमी कितें करपाक सोदतात ते. तुमी फक्त जागेच दिवचे ना. तुमी डेमोग्राफी एंटायरली चेंज करतल्यार गेट तुमी दार अशें ओपन केल्लेले आहा की त्या दारांतल्यान फक्त मणिसूय न्हू कसली कसली जनावरां थंयसरल्यान भितर घरांत सरतली पळय तुमकांच अंदाज आसचो ना. आनी लॉ अँड ऑर्डर तर देशे धडीक लागपाची आहा असले जर कायदे हाडटा. सो गोंयकारांक मागता हांव कॉमनिदादांनी थोड्यांनी चॅलेंज केला. बाकीच्याय कॉमनिदादांनी चॅलेंज करची. इन्फॉर्म सिटीजन आहा अवेअर सिटीजन आहा तेंच्यांनी बाकीचेय प्रोविजन चॅलेंज करचे. असले रिवॉर्डिंग द वायलेटर्स स्किमी प्रोविजन्स लॉ हाडीत जाल्यार सोसायटी एट लार्ज विल बी डिग्रेडेड फॉर शुअर. विचार करा इश्टानो. देव बरें करूं.